घनदाट जंगल, वादळ आणि कोसळणाऱ्या सऱ्या यात गुंफलेली ही वनराई आजच्या पिढीचंही असंच काहीतरी आहे. खोल विचारात गडलेली आपली ही विचारशैली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे फ्रेश झालास राहुल? काय म्हणतोय तुझं कोर्ट, तुझी हिअरिंग, तुझे क्लायंट्स? क्लायंट्स वरून आठवलं, एक क्लायंट आला होता आज. इतका तो विचारात गुंत होता ना, इतका विचारात गुंत होता की कन्फ्यूज करण्यासारखं होतं सगळं. त्यामुळे मला जरा ते किचकट वाटायला हा विषय. मी तिची केस घेऊ का नको घेऊ? अरे वा, ऍडव्होकेट साहेबांना किचकट वाटतोय विषय? अगं खरंच भरपूर सतत काही ना काही विचारच करत असतो, सतत कंटिन्यू. याला आपण काय म्हणू शकतोय? विचारांचा कल्लोळ तर नाही ना? हा, आता शोभलीच की वकिलाची बायको. अरे तुला एक सांगू? हा सांग ना. खरं तर तू जज व्हायला पाहिजे होतीस. तुझी जज आहे ते बास आहे, मला जगाची जज व्हायचं नाहीये. असं होय? झालं का तुझं कोर्टचं बोलणं? हे कोर्ट नाहीये, हे माझं घर आहे. हे बघ, बॉटल इथेच ठेवली. ही बॉटल ठेवायची जागा आहे का? हो आई, सॉरी, विसरले मी फ्रीज मध्ये ठेवायची. मी ठेवते. राहू दे, ठेव. तू बस, मी ठेवते. बोला ऐक ना, तुझी आई काय मिळकत होते काय रे? श्रद्धा, जोक केला रे. चल आता खूप वेळ झालाय. हा, परत उद्या मला त्या गुंतलेल्या माणसासोबत भरपूर वेळ घालवायचा, त्यामुळे मी आता निवांत रेस्ट करतो. हा चालेल. चल. आई, चहा खूप छान झालाय. हा, थँक्यू श्रद्धा. फूल है चमन का मैं कली बहार की, तेरे लबों पे लिख दे दास्तान प्यार की. श्रद्धा, हा. मी तुला किती वेळा सांगितलंय चहा पित असताना कप ठेवतेस त्याच्या खाली प्लेट ठेवत जा म्हणून. सॉरी आई, चुकलं. इथून पुढे ठेवेन. सॉरी म्हणण्यापेक्षा तू चहा पिल्यावर कप आत नेऊन ठेवत जा. आई मी ठेवते. आई, जेवायला वाढलंय, जेवायला येत आहे ना? श्रद्धा, तू हात धुतलीस का? हो आई, जेवायला वाढायच्या आधीच हात धुतले. पण आता तू फ्लॉवर पॉटला हात लावलीस ना? मग त्याला काय झालं? फ्लॉवर पॉटच तर येतो. नाही, तू हात स्वच्छ धुतलीस तर मी जेवायला बसते, नाही तर माझं मी नंतर बसते. बरं ठीक आहे, धुते मी हात. ते मला असं वाटतं मी घरात राहते का हॉस्पिटलला राहतेय. डिस्कस्टिंग. अरे राहुलचा फोन. हॅलो. हा श्रद्धा, आता काय आलंय, मी आता फ्री होतोय थोड्या वेळात. हा, काय करू, उद्या आईचा बर्थडे आहे, तर मी मार्केटमध्ये येतो. तू आईला घेऊन मार्केटमध्ये ये. हा ठीक बर्थडेसाठी आहे. काहीतरी थोडी शॉपिंग करू. चालेल. हा, जरा लवकरच ये. हो हो चालेल. ओके ओके. आई, किती वेळ झाला बाथरूम मध्ये गेल्या? आवरा ना, आपल्याला मार्केटमध्ये जायचंय. कुठे बाहेर जायचं म्हणलं की तास तासभर आतमध्ये का जाऊन बसता तुम्ही? शिव बाबा, मला तर वैताग आले आता. आले आले. काय आले आले, किती वेळ झाला आतमध्ये जाऊन बसलेत. छान झाला बर्थडे. मस्त खूप मजा छान आली आहे झाला. ना? आणि सगळे पाहुणे आले होते. हो. हा, खूप छान झालं. बरं झालं, इन्व्हिटेशन आपण सर्वांना दिलं. आई, बर्थडे छान झाला ना? हो, खूप छान झाला. तुम्ही हे परत का पुसताय? आत्ताच तर कामवाली बाई सगळं करून नेलीये ना. अगं काय करू, तिने स्वच्छ करून गेले, मला पटतच नाही. मला घाणच वाटते, मला परत परत तेच करू वाटते, स्वच्छ करू वाटते तिने करून गेले. आई पण हे आता मी तिसऱ्यांदा बघतीये तुम्ही करताना. नाही ग, ती स्वच्छच करत नाही तर मी तर काय करू? स्वच्छच करत नाही, त्यामुळे मी परत स्वच्छ करून घेते. मला स्वच्छच वाटत नाही तिने स्वच्छ केलेलं. तू करत नाहीस ना?
मी करते श्रद्धा. ठीक आहे. अरे राहुल ऐक ना, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आईबद्दल आहे, बोलू का? आईची कंप्लेंट नको. कंप्लेंट नाहीये, पण मला काय वाटतं की त्यांना जरा जास्त स्वच्छतेचं आहे असं वाटत नाही का? आईला पहिल्यापासून सवय आहे स्वच्छता हो, ठेवायची. पण त्यामध्ये मला थोडंसं नको. वेगळं पण हा वाटतं. विषय नको. काय काय म्हणतो मग भाऊजी? एकदम निवांत. तुमचा कसा बिझनेस चालू आहे आता? हा व्यवस्थित चालू आहे. इकडे कसं काय मग आज खास? काय नाही, आईचा बर्थडे होता, कामानिमित्तानं यायचं झालं नाही. मग आईला लगेच भेटून जावं असं विचार होता मध्ये. आणि सर श्रद्धाला पण भेटून जावं. आला असता बर्थडेला, छान वाटलं असतं. हो हो. द्या चहा. ओके. थांबला असता आज. नाही, कामानिमित्तानं जावं लागणार आहे. आईला गिफ्ट देऊन निघतो आम्ही आता. हा आई. नमस्कार आई. नमस्कार. कसं काय? बरं आहे? हो, बरं आहे. बरं. तब्येत कशी आहे? हो, बरे. हो. ठीक आहे, गिफ्ट. थँक्यू. श्रद्धा येतो मी. हा, हा. हो. श्रद्धा, पण बसून नको तिथे. काय झालं? अगं आपल्या घरी आता पाहुणे येऊन गेलेत ना. हा, मग? कुठून आले, कुठे बसून आले, इन्फेक्शन होऊ शकते ना तुला. अहो आई, ते भाऊ होते माझे. अगं भाऊ असले तरी काय झाले, ते पाहुणेच होते ना, बाहेरूनच आलेले ना ते. थांब, मी धुवून काढते. श्रद्धा, मी तुला बोलले, तुला वाईट वाटलं का गं? नाही हो आई. मला तुम्हाला एक विचारायचं, एक विचारू का? हो, विचार ना. तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही जास्त स्वच्छता करताय, जास्त सारखं सारखं हात धुताय, सगळं स्वच्छ हवंय असं तुम्हाला जाणवत नाहीये का? हो गं, हे बऱ्याच दिवसापासून मला असं होत आहे. कुठली जर गोष्ट झाली ती स्वच्छ केली असते तर ती मला वाटतच नाही की ही स्वच्छ आहे. त्यामुळे मी परत परत ती स्वच्छता करत असते. हात जरी धुतले तरी मला असं वाटतच नाही की मी हात धुतले. मला परत जाऊन हात धुवा असे वाटतात. एकच कृती सारखं सारखं जी कृती येते मनात, विचार येतात, ते कृती केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. जर स्वच्छता नाही झाली तर मला छातीत धडधड वाढते, मला घाबरल्यासारखं होतं. असं खूप दिवस झाले होते. मीच तुला असं म्हणत होते की मी तुझ्याशी बोलू काही ही गोष्ट. राहुलला येऊ देत, आपण ह्याच्यावरती मार्ग काढूया. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. श्रद्धा, सॉरी. असू द्या हो आई. अरे राहुल आलास? हो. ये बस, मला तुझ्याशी बोलायचं. बोल, काय म्हणतेस? अरे तुला मी बोलले होते ना हा. त्या आईंबद्दल. आईचं परत अजून तेच डोक्यात आहे तुझ्या आईचं? अरे ऐक तर माझं, मला स्वतः आईंनीच सांगितलंय हे. त्यांना सतत हात धुवावासा वाटतोय. जर हात नाही धुतला तर त्यांना त्रास होतोय, घाबरल्यासारखं होतंय. त्यांना विचार येतोय की मला हीच गोष्ट करायची आहे. सतत सतत तेच होत चाललंय. असं आईने तुला सांगितलं? हो य. आई आलीस? हो. हे थोडे पैसे होते, ते काउंट करून फक्त व्यवस्थित कपाटामध्ये ठेव. ठीक आहे. अगं आई, किती वेळा पैसे मोजतेस? अरे काय करू राहुल, मला समाधानच होत नाही. असं वाटायला लागलं की माझ्या हातून काही मिस होते काय मोजताना, एक मिस होत्या का असं वाटायला लागलं मला. मी बरोबर चेक करते पण मला परत वारंवार सारखं असं चेक करू वाटतं. म्हणजे श्रद्धा, तू जे सांगतेस ते सगळं बरोबर आहे. तेच मी सांगते. हो राहुल, हे मी श्रद्धाशी पण बोलले. मला हे त्रास वारंवार होत आहे. कुठल्याही गोष्टी सारखं वारंवार हात घेऊन हे ते मी श्रद्धाशी बोलले आहे. राहुल, मी ह्यातून बाहेर पडेल ना? अगं आई, नको टेन्शन घेऊ.
माझ्या ओळखीचे सर आहे, मिरजमध्ये डॉक्टर चंद्रशेखर हांगळे त्यांचं निर्मूळ हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर सायकॅट्रिस्टकडे आपण जाऊ आणि आपण आईला दाखवून घेऊ शकता. लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ. जाऊ, आई आम्ही आहे ना, तुम्ही नका काळजी करू. टेन्शन घेऊ नको, आपण आजच डॉक्टरांचा सल्ला घेऊ. आता हे जे गेले ना त्यांची नेक्स्ट तारीख 1 महिन्यानंतर द्या. येस मॅम. पुढचे पेशंट घ्या. लक्ष्मी भंडारे. बस. तुम्ही लक्ष्मी भंडारी का? हो. तुम्ही त्यांचे? मी त्यांची सून आहे. सर तुम्ही मूर्त. काय त्रास होतोय त्यांना? त्रास म्हणजे एकच गोष्ट ते वारंवार करतात. उदाहरणार्थ हात एकदा धुतला असेल तर 2 मिनिटांनी परत हात घाण असं म्हणतात आणि परत धुवायला जातात. असं दिवसभरात ही क्रिया कंटिन्यू चालूच असते. किती दिवसापासून आहे हे? आता मी जे ऑब्झर्व करते ते 1 महिनाभरात मी तर हे ऑब्झर्व केलंय, पण ते असं म्हणतात की त्यांना आधीपासून त्रास होतोय हा सगळा. म्हणजे घरी जरी कोण पाहुणे येऊन गेले तरी पण लगेच स्वच्छता करणं, सतत जास्त साफसफाई करणं, हे सगळं आहे. तुमचे हात दाखवा. वारंवार हात धुता का तुम्ही? हो. मी सगळी माहिती त्यांची बघितलेली आहे. तुमच्या पेशंटला असं दिसून येत आहे की पेशंटला तुमच्या ओसीडी नावाचा हा मानसिक आजार आहे. ओसीडी म्हणजे की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. त्याच्यामध्ये 2 कार्य आपल्याला बघितलेले जातात. सतत विचार येणे आणि ते सतत विचार आलेले घालवण्यासाठी पेशंट हे वारंवार कृती करत असतो. ठीक आहे. तर ह्याच्यावर 3 पद्धतीचे उपचार पद्धती राहतात. कोणते कोणते? औषधानं होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण काउन्सिलिंग थेरपी देतो. आपल्याकडं RTMS नावाची पण आता टेक्निक आहे आणि 4th बघायला गेलं की ECT. आपण 2 प्रकारे ह्यांचं ट्रीटमेंटचं उपाय करू शकतो. एक तुम्ही OPD बेसिसवर, नाहीतर पेशंटला तुम्ही इंडोर करू शकता. इंडोर केल्यानंतर आपण ECT पद्धत हे बघू शकतो आणि तुम्ही OPD बेसिसवर घेतला तर RTMS पण हा उपाय राहतो. त्यातून फरक पडेल ना? त्यांना फरक जाणवेल का? हो, त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट घ्यावी लागणार. औषधं देताना तुम्हालाच पेशंट औषधं द्यायची आहे. जर त्यांनी रेग्युलर औषधं घेतली तर हा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतो. औषधाला टाळाटाळ केली तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं IPD आपल्याकडे हा पर्याय राहतो. मॅडम मी यातून लवकर बरी होईल. हो, तुम्ही यातून लवकर बरे व्हाल, पण तुम्हाला औषध हे कंटिन्यू घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जे तुम्हाला थेरपी सांगितलेले आहेत, रबर बँड टेक्निक सांगितलेलं आहे, ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्हाला जास्त काही वाटलं, जास्त काही त्रास झाले की जे तुम्हाला इमर्जन्सी नंबर दिले गेलेले आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. कसं आहे, बरं वाटतंय का तुम्हाला? हो मॅडम, बरोबर. विचार कमी आहेत का? हो, कमी आहे. हात धुणे? हात धुणे पण कमी आहे. जास्त कमी नाही पण थोडंफार प्रमाण कमीच आहे. हात दाखवा बघू. तुम्ही सांगा, बरं आहे का त्यांना? पहिल्यापेक्षा थोडा फरक जाणवतोय. म्हणजे सतत जे त्या गोष्टी करणं होतं ते आता थोडं कमी आहे. तसं बघायला गेलं तर मॅडम खूप छान फरक पडला. अजून तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतील. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत गोळ्या बंद करायच्या नाही. हळूहळू आम्ही कमी करू. ठीक आहे.